वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आज आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. त्याच्यामध्ये दोन अप्रोच आहेत, एक ट्रॅडिशनल अप्रोच आणि एक मॉडर्न अप्रोच. त्यातला आपण ट्रॅडिशनल अप्रोच आता बघणार आहोत. हा सगळा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. अकाउंट्सचा हा बेस आहे. तुम्ही जेव्हा अकाउंटिंग एंट्री करता तेव्हा ती एंट्री कशी करायची त्याचा हा बेस आहे. त्याच्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा अख्खा चॅप्टर नीट लक्षपूर्वक बघा, लिहून ठेवा प्रत्येक गोष्ट मी जी सांगते ती. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स मध्ये बेसिकली दोन अकाउंट येतात. ट्रॅडिशनल अप्रोच आहे हा, पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट म्हणजे त्याच्यामध्ये परत तीन फर्दर क्लासिफिकेशन्स आहेत: नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह. नॅचरल पर्सन म्हणजे ह्युमन बिंग्स, माणसं. आपल्या आजूबाजूला असलेला प्रत्येक ह्युमन बिंग इज अ नॅचरल पर्सन. सो ह्युमन बिंग म्हणजे नॅचरल पर्सन. सो कुठलंही आता रोहिणी रानडेज अकाउंट किंवा शिवानीज अकाउंट, अथर्वज अकाउंट, ही जी अकाउंट्स आहेत त्याचे जे अकाउंट म्हणून आपण जे म्हणतो पर्सनचं नाव घेऊन त्याला म्हणायचं नॅचरल पर्सन. ह्युमन बिंग म्हणजे नॅचरल पर्सन. मग आर्टिफिशियल पर्सन म्हणजे काय? जे नॅचरल पर्सन नाहीयेत ते सगळे आर्टिफिशियल पर्सन. म्हणजेच जे आर्टिफिशियल पर्सन आर क्रिएटेड बाय लॉ. आर्टिफिशियल पर्सन्स आर क्रिएटेड बाय लॉ. फॉर एक्झाम्पल, मी समजा एक बिझनेस सुरू केलाय, रोहिणी रानडे अकॅडमी. सो ही जी अकॅडमी मी सुरू केलेली आहे दॅट इज अन आर्टिफिशियल पर्सन. इट इज क्रिएटेड बाय लॉ. बाय लॉ मी ते क्रिएट केलेले. तुम्हाला असं सांगता येत नाही ही पहा रोहिणी रानडे अकॅडमी, असं नाहीये. इट इज नॉट अ पर्सन. सो इट इज क्रिएटेड बाय लॉ. बँक अकाउंट, बँक दिसते तुम्हाला. सो बँक जे आहे ते आर्टिफिशियल पर्सन आहे. कळलं? सो अशी जी बिझनेसची अकाउंट तयार केलेली असतात, बिझनेसला समजा एक नाव दिले श्री एंटरप्राइजेस अकाउंट. सो श्री एंटरप्राइजेस हा बिझनेस सुरू केला, त्या बिझनेसचं नाव आहे ते आर्टिफिशियल पर्सन आहे बिकॉज इट इज क्रिएटेड बाय लॉ. मग रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन म्हणजे काय? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन म्हणजे जे ह्युमन बिंग्स पण नाहीयेत, नॅचरल पर्सन पण नाहीयेत, आर्टिफिशियल पर्सन पण नाहीयेत, क्रिएटेड बाय लॉ सुद्धा नाहीये, पण दे रिप्रेझेंट अ ग्रुप. कुठला ग्रुप? एक्झाम्पल देते मी तुम्हाला. प्रीपेड एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्री रिसिव्ड इन्कम्स, प्री रिसिव्ड इन्कम्स, accrued income. हे जे चार प्रकार आहेत हे चारही प्रकार रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन मध्ये येतात. मी तुम्हाला छोटस त्याचं हे सांगते, ह्यांचं मिनिंग काय आहे ते. पुढे पुढे आपण हे सगळं बघणार आहोत. प्रीपेड एक्सपेंडिचर म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, तुम्ही रेंट देताय, तुम्ही कुठेतरी बिझनेस सुरू केलाय, शॉप सुरू केले, ते शॉप मध्ये साठी जो गाळा घेतलेला आहे त्याचा रेंट तुम्ही देताय. रेंट 12 महिन्याचं देतात, बरोबर आहे. पण तुम्ही काय केलं की त्यांचं आणि तुमचं असं अग्रीमेंट झालं की पुढच्या 2 वर्षांचं अग्रीमेंट करून टाकू. दोन्ही वर्षांचं रेंट तुम्ही आजच्या डेटला प्रीपेड देऊन टाकायचं. जनरली मंथली बेसिसवर रेंट पे करतात की नाही, पण असं अग्रीमेंट झालं की पुढचे 2 वर्षाचे सगळे पैसे तुम्ही जर आज दिलेत तर जे रेंट तुम्हाला 15,000 पडणार होतं ते 12,000 घेऊ असं ओनर म्हटला. मग तुम्हाला ते डिस्काउंटेड प्राइस वाटली म्हणून तुम्ही काय केलं की पुढचे 24 महिने 12,000 रेंट त्याला आत्ताच देऊन टाकलं. जर मंथली बेसिसवरती दर महिना रेंट पे करायचं असेल तर ते 15,000 पे करा. जर वन टाइम 1 इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही पे करणार असाल तर 12,000 पर मंथ इंटू 24 असं आधीच पे करा. त्याला काय म्हणायचं? प्रीपेड एक्सपेंडिचर. कळलं? जे खर्च तुमचे मंथली होणार होते, पुढच्या वर्षी होणार होते, ते तुम्ही आजच्या घडीला आधीच पे करून टाकले. त्याला काय म्हणायचं? प्रीपेड एक्सपेंडिचर. याचं एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला अजून देते. तुम्ही मोबाईल वापरता ना सगळे. सो मोबाईल वापरताना तुम्ही जेव्हा मोबाईल रिचार्ज करता तेव्हा तुम्ही प्रीपेड करता की नाही? आधीच पे करता आणि मग तुम्ही ते वापरता. जे काही बॅलन्स तुमच्या मोबाईलमध्ये असतो तो तुम्ही आधीच पे केलेला असतो आणि मग पुढच्या 1 महिन्यासाठी तुम्ही तो वापरतात. त्याला म्हणायचं प्रीपेड एक्सपेंडिचर. तसंच आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर, सॅलरी दर महिन्याला पे होते, पण फॉर द मंथ ऑफ मार्च, इयर एंड कधी होतं? अकाउंटिंग इयर एंड आपलं संपतं कधी? 1 एप्रिल टू 31 मार्च. समजा 31 मार्च 2024 ची सॅलरी कधी पे होणार? 7 एप्रिल, 8 एप्रिल, म्हणजे नेक्स्ट फायनान्शियल इयर सुरू झालं की नाही. सो नेक्स्ट फायनान्शियल इयर मध्ये तुम्ही जी सॅलरी पे करणार आहात ती कट ऑफ केलं जर इयर कट ऑफ कधी होणार? 31 मार्चला.
31 मार्चला जर इयर कट ऑफ केलं तर त्या 31 मार्चच्या आधीची जी सॅलरी आहे ती नेक्स्ट अकाउंटिंग इयर मध्ये पे होणार आहे. म्हणून आपण काय म्हणतो, 31 मार्चला ती सॅलरी आउटस्टँडिंग होती. बरोबर आहे. अशी जी आउटस्टँडिंग सॅलरी आहे किंवा एक्सपेंडिचर आहे त्याला रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंट असं म्हणायचं. प्री रिसिव्ड इन्कम. प्री रिसिव्ड इन्कम हे रेंटच एक्झाम्पल तुम्ही व्ह्यू पॉइंट बदला. तुम्ही रेंटने घेतलंय त्याच्याऐवजी ओनरच्या व्ह्यू पॉइंटने विचार करा. जसं आपण म्हणतो प्रीपेड तसं ओनर काय म्हणतो, प्री रिसिव्ड इन्कम. पुढच्या 24 महिन्याचं त्याला आत्ताच इन्कम मिळालं, सो त्याच्या दृष्टीने हे प्री रिसिव्ड इन्कम झालं. ऍक्रियूड इन्कम. ऍक्रियूड इन्कम म्हणजे बेस्ट एक्झाम्पल फिक्स डिपॉझिट. बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करतो आपण 3-3 वर्षांसाठी, 5-5 वर्षांसाठीचे फिक्स डिपॉझिट असतात. त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे तो दरवर्षी फायनान्शियल इयर किंवा अकाउंटिंग इयर एंडला किती इंटरेस्ट त्या इयरचा ऍक्रियूड आहे, मिळणार कधी आहे. ऍक्रियूडचा अर्थ काय, इट इज नॉट येट रिसिव्ड. इट इज रिसिवेबल बट इट इज नॉट येट रिसिव्ड. मग ते रिसिव्ह कधी होणार, ऍट द एंड ऑफ द मॅच्युरिटी. जेव्हा मॅच्युरिटी होणार आहे त्यावेळेला प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट तुम्हाला मिळणार आहे. पण ऍक्रियूड इन्कमचा अर्थ कसा होतो की जर 3 वर्षाची एफडी असेल तर प्रत्येक अकाउंटिंग इयरला, मी कन्सेप्टच्या वेळेला हे सांगितलं होतं तुम्हाला आठवत असेल ते, प्रत्येक अकाउंटिंग इयरला त्या इयरचा इंटरेस्ट किती होता जो ऍक्रियूड आहे, रिसिवेबल आहे, त्याची एंट्री करून टाकायची. पण नेक्स्ट फायनान्शियल इयर आला त्याची ऍक्रियूडची एंट्री करा, नेक्स्ट फायनान्शियल इयरची ऍक्रियूडची एंट्री करा आणि मग मॅच्युरिटी डेटला प्रिन्सिपल अमाऊंट प्लस हे 3 इंटरेस्ट मिळाले अशी एंट्री करा. सो दॅट इज कॉल्ड एज ऍक्रियूड इन्कम. सो हा पोर्शन कळलाय तुम्हाला क्लासिफिकेशन अकाउंट ट्रॅडिशनल अप्रोच प्रमाणे, पर्सनल आणि इम्पर्सनल. पर्सनल अकाउंट मध्ये मी काय सांगितलं, शिवानीज अकाउंट किंवा समीर्स अकाउंट, रोहिणीज अकाउंट. ही पर्सन, हे पर्सन्स आहेत सगळे. हे सगळ्या पर्सन्सची जी अकाउंट्स असतील ही आपण नॅचरल पर्सन म्हणून घेतो. मग आर्टिफिशियल पर्सन म्हणजे काय, श्री एंटरप्राइजेस अकाउंट, बिझनेस आहे ना. बँक अकाउंट. ही जी एक्झाम्पल्स आहेत ही सगळी कशाची आहेत, रिप्रेझेंटेटिव्ह सॉरी आर्टिफिशियल पर्सन विच इज क्रिएटेड बाय लॉ. आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन म्हणजे इट रिप्रेझेंट्स अ ग्रुप. कसला ग्रुप, ह्या 4 प्रकारचे ग्रुप. कळलंय. याच अशाच पद्धतीने तुम्हाला बुकमध्ये ते ड्रॉ करून घ्यायचे. हे असंच टेबल तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचे आणि त्या टेबलच्याच खाली मी लिहिलंय तसं तुम्हाला लिहून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला पटकन रिकॉल होतं. सेंटेन्सेस वाईज लिहित गेलात ना तर मग रिकॉल होत नाही. एका स्नॅपशॉट जसं आपण काढतो तसं एकदा तर फिगर पाहिली की आपल्याला ते रिकॉल व्हायला पाहिजे. हे झालं पर्सनल अकाउंट. मग इम्पर्सनल अकाउंट म्हणजे काय, इम्पर्सनल अकाउंट मध्ये काय काय, तर रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंट म्हणजे काय, एनीथिंग विच द बिझनेस ओन्स, एनी ऍसेट ऑर प्रॉपर्टी विच द बिझनेस ओन्स. ऍसेट म्हणजे कोणती ऍसेट असते, फर्निचर असतं, प्लांट अँड मशिनरी असतं, कुठलीही ऍसेट जी मार्केटमधनं विकत घेतलेली आहे, कॉम्प्युटर, व्हेइकल, एनिथिंग विच कॅन बी टँजिबल ऑर इनटँजिबल. टँजिबल म्हणजे काय, विच वी कॅन सी, वी कॅन टच, वी कॅन फील, त्याला म्हणायचं टँजिबल. इंटँजिबल रिअल अकाउंट्स मध्ये गुडविल, पेटंट, ट्रेडमार्क वगैरे मी असे एक्झाम्पल्स दिली आहेत, विच वी कॅनॉट टच बट वी कॅन फील. मार्केटमध्ये मोनोपॉली दिसते आपल्याला की अरे हा याची मोनोपॉली आहे, जिओची आता मोनोपॉली आहे, हे दिसतंय आपल्याला, त्यांचं गुडविल किती आहे ते कळतंय आपल्याला. वी कॅन फील इट बट वी कॅनॉट टच इट. त्याला काय म्हणायचं, इंटँजिबल रिअल ऍसेट. टँजिबल रिअल ऍसेट मी आत्ताच सांगितलं. सो ह्याचे एक्झाम्पल्स काय काय असू शकतात मला सांगा तुम्ही. फर्निचर अकाउंट, गुडविल अकाउंट, प्लांट अँड मशिनरी अकाउंट. सो ह्या ज्या सगळ्या आपल्या ऍसेट्स असतात ना, लँड अँड बिल्डिंग, प्रॉपर्टी सुद्धा म्हटले मी इथे, लँड अँड बिल्डिंग अकाउंट. याच्या सगळ्याच्या पुढे हे शेपूट अकाउंट म्हणून जोडायचंय बरं का, प्रत्येक वेळेला विसरायचं नाहीये. सो ही जी सगळी एक्झाम्पल्स मी आता लिहिली ही कशाची आहेत, रिअल अकाउंटची. त्यातली कुठली तरी टँजिबल आहेत, कुठली इंटँजिबल आहेत, पण ही सगळी रिअल अकाउंट्स आहेत. आता नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट म्हणजे काय, कुठल्याही बिझनेसमध्ये बिझनेस चालवण्यासाठी डे टू डे एक्सपेन्सेस तर आपल्याला लागतात. बिझनेसचा मेन मोटोच काय आपल्याला आपला की सेल करा, जो काही प्रॉडक्ट आपण बनवलेला आहे किंवा ट्रेडिंग केलेला आहे तो सेल करा, त्यातनं पैसे मिळवा, त्यातनं नवीन प्रॉडक्ट विकत आणा.
सो आपले खर्च पण होणार आहेत आणि सेल पण होणार आहे. परचेस पण करणार आहोत, सेल पण करणार आहोत. त्यासाठी स्टेशनरी लागेल, रेंट पे करायला लागेल, असे खर्च पण होणार आहेत आपले. सो एनी एक्सपेंडिचर ऑर लॉस किंवा गेन्स ऑर इन्कम हे कशाच्या अंडर येतं? नॉमिनल अकाउंट. सो नॉमिनल ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की जे एक्सपेन्सेस, लॉसेस, गेन्स, रेव्हेन्यूज, इन्कम्स जी बिझनेसमध्ये डे टू डे बिझनेस रन केल्यामुळे येणार आहेत त्याला म्हणायचं नॉमिनल अकाउंट. मग ह्याचे एक्झाम्पल्स काय असतील? सॅलरी अकाउंट असेल. एक्सपेंडिचर कोणकोणते आहेत? सॅलरी अकाउंट, रेंट अकाउंट. लॉसेस कोणते आहेत? लॉस बाय फायर अकाउंट. फायरमुळे आपले जर लॉस झाला, स्टॉक आपला सगळा जळून गेला तर तो लॉस झाला ना आपला, लॉस बाय फायर. गेन्स आणि इन्कम्स मध्ये काय येतं? इंटरेस्ट ऑन एफडी अकाउंट, डिस्काउंट अकाउंट. हे गेन झालं आपलं. डिस्काउंट रिसिव्ड. परचेस केलंय आपण आणि परचेस करताना जर आपल्याला त्या सप्लायरनी डिस्काउंट दिलं तर आपला गेन झाला ना. सो डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. ही सगळी एक्झाम्पल्स आहेत नॉमिनल अकाउंटची. कळलं? सो आपल्याला ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट कोणती 3 अकाउंट झाली तुम्हाला? पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. ही आपली मेन 3 अकाउंट्स आहेत. त्याचं फर्दर क्लासिफिकेशन मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला अशी एक मोठीच्या मोठी लिस्ट देणार आहे की पर्सनल अकाउंट मध्ये काय काय येईल, नॅचरल पर्सन कोणते आहेत, आर्टिफिशियल पर्सन कोणते आहेत, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन कोणते आहेत. सो हे तुम्हाला रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट ह्याच्या अंडर कोणते कोणते अकाउंट्स येतील. लॉजिकली तर तुम्ही सांगू शकाल ना, आपल्या सगळ्या ऍसेट्स आणि लायबिलिटीज आहेत त्या ह्याच्या अंडर जाणार आहेत. नॉमिनल अकाउंटच्या अंडर आपली एक्सपेन्सेस आणि इन्कम जाणार आहेत. हे तुम्ही लॉजिकली सगळं सांगू शकाल. सो आता तुम्हाला काय मी देणार आहे तर एक मोठा टेबल, चार्ट देणार आहे जे तुम्ही फुल पेज मध्ये लिहिणार आहात. फुल पेज मध्ये मी तुम्हाला पर्सनल अकाउंट मध्ये काय काय येतं, रिअल अकाउंट मध्ये काय काय येतं, नॉमिनल अकाउंट मध्ये काय काय येतं आणि त्यांचं फर्दर क्लासिफिकेशन असं सगळं मी तुम्हाला एका ह्याच्यात लिहून देणार आहे. सो एक मोठ्याच्या मोठं टेबल करणार आहोत आपण ह्याच्यानंतर. त्याआधी हे अख्खच्या अख्खं लिहून घ्यायचंय इन्क्लुडिंग एक्झाम्पल्स. आता आपण अशी एक लिस्ट बघणार आहोत ज्याच्यासाठी तुम्हाला आधी हे टेबल ड्रॉ करून घ्यायचंय. कदाचित तुमच्या सिंगल एक साइडच्या पेज मध्ये हे मावणार नाहीये तर तुम्ही पान ओपन करा, डबल पेज ओपन करा. लेफ्ट साइडच्या पेजवर हे 2 आणि राईट साइडच्या पेजवर नॉमिनल अकाउंट असं लिहून घ्या. हे पण इम्पॉर्टंट आहे कारण मी तुम्हाला अशी लिस्ट देणार आहे की नॉमिनल अकाउंट मध्ये काय, रिअल अकाउंट मध्ये काय आणि पर्सनल अकाउंट मध्ये काय येईल. जेणेकरून जेव्हा आपण ऍक्च्युअल एंट्री करायला सुरुवात करू तेव्हा तुम्हाला काही काही गोष्टी डोक्यामध्ये ऑलरेडी फिट बसलेल्या असतील की हे आधी आपण ऐकलेले, बघितलेले. ठीक आहे? सो तुम्हाला असा एक टेबल ड्रॉ करून घ्यायचंय. पर्सनल अकाउंट मध्ये एक छोटा कॉलम एंडला करायचा आहे, रिअल अकाउंट मध्ये एक छोटा कॉलम, नॉमिनल अकाउंट मध्ये एक छोटा कॉलम. ठीक आहे? आता पर्सनल अकाउंट मध्ये मी तुम्हाला का छोटा कॉलम आहे ते सांगते. समजा आपण निशाज अकाउंट बघितलं. सो निशा ही कोण आहे? नॅचरल पर्सन आहे. सो इथे तुम्हाला त्याचं सब क्लासिफिकेशन लिहायचंय. सो हे नॅचरल पर्सन. हा, सो तुम्ही मी नावं लिहून देईन, त्याच्या पुढे नॅचरल पर्सन आहे का, आर्टिफिशियल पर्सन आहे का, रिप्रेझेंटेटिव्ह आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून मी तिथे पुढे हे लिहून ठेवले. सो निशाज अकाउंट काय आहे? नॅचरल पर्सन आहे. कॅपिटल अकाउंट काय आहे? हे अगेन नॅचरल पर्सन आहे. ह्याचं एक्झाम्पल काय आहे ते मी सांगते तुम्हाला. कॅपिटल म्हणजे कोण? इट इज अ पर्सन वेन अ बिझनेस इज स्टार्टेड. समजा एनी एक बिझनेस सुरू केला, त्याचं नाव आहे श्री एंटरप्राइजेस. ओके, सो श्री एंटरप्राइजेस साठी ए हा कोण आहे? आउटसाइडर आहे. श्री एंटरप्राइजेस हा आर्टिफिशियल पर्सन आहे ज्याचं फॉर्मेशन कोणी केलंय? एनी. ए हा नॅचरल पर्सन आहे. बरोबर? ए हा नॅचरल पर्सन आहे. श्री एंटरप्राइजेस हा आर्टिफिशियल पर्सन आहे क्रिएटेड बाय लॉ. श्री एंटरप्राइजेसला एनी काय दिलं? कॅपिटल दिलं. सो श्री एंटरप्राइजेसच्या बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइड मध्ये काय दिसणार? पहिल्यांदा आपल्याला कॅपिटल अकाउंट दिसणार. हे कोणाचं कॅपिटल अकाउंट आहे? एज कॅपिटल अकाउंट. एज कॅपिटल अकाउंट आहे. याचाच अर्थ कॅपिटल अकाउंट हे एच आहे आणि ए हा कोण आहे? नॅचरल पर्सन आहे म्हणून कॅपिटल अकाउंट हे नॅचरल अकाउंट आहे. कळलं? पुढे ड्रॉइंग अकाउंट, नॅचरल. कारण कॅपिटल मधनच ड्रॉइंग्स पण लेस होतात म्हणून. आता बँक अकाउंट किंवा SBI बँक अकाउंट
हे काय आहे? एसबीआय ही कुणीतरी फॉर्म केलेली एक क्रिएटेड बाय लॉ असलेली एक आर्टिफिशियल एंटिटी आहे. सो त्याला काय म्हणायचं? आर्टिफिशियल पर्सन. हे प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून घ्या. एसबीआय हा माणूस नाहीये, तुम्ही जाऊन त्याच्यामध्ये काम करणारे वर्कर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, मान्य आहे मला. पण एसबीआय काय आहे? एक नॅचरल हे आर्टिफिशियल पर्सन आहे विच इज क्रिएटेड बाय लॉ. बँक लोन अकाउंट. बँक लोन अकाउंट, बँकेचं नाव आलं की ते आर्टिफिशियल पर्सन. मग ते लोन अकाउंट असू दे, सेव्हिंग अकाउंट असू दे, करंट अकाउंट असू दे, कुठल्याही प्रकारचं अकाउंट जिथे बँकेत क्रिएट केलेलं आहे, देन इट इज अन आर्टिफिशियल अकाउंट. लक्षात राहील, जिथे बँक हा शब्द आला मग त्याच्या पुढे ओडी असेल, सीसी असेल, करंट असेल, सेव्हिंग असेल, टर्म लोन असेल, मॉर्गेज लोन असेल, एनिथिंग, कुठलंही लोन असेल, बँक शब्द आला की आर्टिफिशियल पर्सन. मग आता बँक ओडी, याला काय म्हणणार तुम्ही? ओडी म्हणजे काय? ओव्हरड्राफ्ट. बँक सीसी अकाउंट म्हणजे कॅश क्रेडिट. या सगळ्याला पुढे तुम्ही काय लिहिणार आहात? तुम्ही तुमचं लिहा. आर्टिफिशियल आहे का पर्सन आहे? तुम्ही लिहायचंय. आता मला सांगा डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट. डेटर्स आणि क्रेडिटर्स याच्या कन्सेप्ट मी क्लिअर केलेल्या आहेत तुम्हाला. वेन गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट, डेटर्स आर क्रिएटेड. बरोबर? जी अमाऊंट इज रिसिवेबल फ्रॉम दॅट पर्टिक्युलर पर्सन. मग डेटर हा कोण आहे? हे दोन्ही असू शकतं, नॅचरल किंवा आर्टिफिशियल. कारण सांगते तुम्हाला, समजा श्री एंटरप्राइजेस यांनी सेल केलं ओम एंटरप्राइजेसला. सो ओम एंटरप्राइजेस इज व्हॉट? इट इज अगेन अन आर्टिफिशियल पर्सन. समजा श्री एंटरप्राइजेसनी बी ला सेल केलं तर बी हा कोण आहे? नॅचरल पर्सन. सो श्री एंटरप्राइजेसचे जे डेटर्स आहेत ते नॅचरल पण असू शकतात किंवा आर्टिफिशियल पण असू शकतात. सो बेसिकली डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट ही पर्सनल अकाउंट आहेत असं लक्षात ठेवा. दोन्हीही असू शकतात, नॅचरल किंवा आर्टिफिशियल. दोन्हीही असू शकतात. त्याच्यानंतर साई एंटरप्राइजेस. साई एंटरप्राइजेस अकाउंट म्हणजे काय? अगेन साई एंटरप्राइजेस इज अ बिझनेस एंटिटी. नॅचरल आहे का? नाही. ह्युमन बिईंग आहे का? नाही. सो साई एंटरप्राइजेस काय आहे? आर्टिफिशियल. असं प्रत्येकाचं अनालिसिस करून तुम्ही लिहायचंय. आउटस्टँडिंग सॅलरी. मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं 31 मार्चला सॅलरी पेएबल आहे. सो जर ऍज ऑन 31 मार्च विचार केला तर सॅलरी अजून पे झाली आहे का? नाही झालेली. मग त्याला काय म्हणायचं? आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे. रिप्रेझेंटेटिव्ह. तसंच प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स अकाउंट हे काय आहे? अगेन रिप्रेझेंटेटिव्ह. बरोबर का नाही? मी मगाशी तुम्हाला ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. राहुल्स लोन अकाउंट. काय म्हणणार ह्याला तुम्ही? राहुल कोण आहे? हा नॅचरल पर्सन आहे म्हणजे हे नॅचरल अकाउंट झालं. पण तुम्ही जर हा कॉलम आता हाईड केला तर ही जी सगळी मी लिस्ट दिली आहे हे सगळे कशाच्या अंडर येतील? पर्सनल अकाउंटच्या अंडर येतील. त्याचं सब क्लासिफिकेशन जर आता तुम्ही तात्पुरतं हाईड केलं तर तुम्ही काय म्हणणार आहात? आउटस्टँडिंग सॅलरी हे काय आहे? पर्सनल अकाउंट. प्रीपेड इन्शुरन्स पर्सनल अकाउंट. शांतीज अकाउंट पर्सनल अकाउंट. बँक अकाउंट पर्सनल अकाउंट. कळलं? सो तुम्हाला सांगताना डिव्हिजन सांगायची नाहीये, फक्त ते पर्सनल अकाउंट आहे का रिअल अकाउंट आहे का नॉमिनल अकाउंट आहे इतकंच सांगायचंय. याच्या पुढचं मी तुमचं लॉजिक क्लिअर होण्यासाठी म्हणून हे पुढचं सांगतेय तुम्हाला. तुमच्या दृष्टीने हे पर्सनल अकाउंट आहे का नाहीये हे तुम्हाला कळलं पाहिजे. ओके. नेक्स्ट आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंट मध्ये मी काय सांगितलं होतं? ऑल ऍसेट्स अँड प्रॉपर्टीज ओन्ड बाय द बिझनेस. सो फर्निचर अकाउंट, फर्निचर अकाउंट, गुडविल अकाउंट, पेटंट अकाउंट. याच्यातला गुडविल आणि पेटंट हे इंटँजिबल आहे.
फर्निचर हे टँजिबल आहे. अजून काय काय? ट्रेडमार्क, ब्रँड, ही सगळी इनटँजिबल ऍसेट्स आहेत. गुडविल, पेटंट, ट्रेडमार्क, ब्रँड, कॉपीराइट. मी मगाशी तुम्हाला सांगता सांगता राहिले की टोटल 5 प्रकारचे इंटँजिबल असेट्स आहेत. त्या ह्या आहेत: गुडविल, पेटंट, ट्रेडमार्क, ब्रँड आणि कॉपीराइट. हे सगळ्या इंटँजिबल असेट्स आहेत. मग टँजिबल असेट्स मध्ये मी वर फर्निचर लिहिले, खालती बाकीचे लिहिते. बिल्डिंग अकाउंट, लँड अकाउंट, प्लांट अँड मशिनरी, लाईव्ह स्टॉक, क्लोजिंग स्टॉक. लाईव्ह स्टॉक म्हणजे माहितीये का काय? ज्यांची पोल्ट्री वगैरे असते ना, त्यांच्याकडे लाईव्ह म्हणजे कोंबड्या असतात, गुरं असतात, त्यांना लाईव्ह स्टॉक म्हणायचं, जिवंत स्टॉक. त्यांना लाईव्ह स्टॉक म्हणायचं. क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय सांगितलं होतं मी? आपण परचेस करतो गुड्स, त्यातली काही कन्झ्युम करतो, उरलेली आपल्याकडे तशीच ठेवतो, त्याला म्हणायचं क्लोजिंग स्टॉक. कॅश अकाउंट, कॅश हँडल करतो की नाही आपण, आपल्याकडे फिजिकली कॅश येते, वी कॅन सी द कॅश, इट इज टँजिबल. हे सगळं इथल्या पुढचं टँजिबल आहे. ही सगळी पुढची टँजिबल आहेत. कॅश अकाउंट टँजिबल आहे. त्याच्यानंतर इन्व्हेंटरी अकाउंट. इन्व्हेंटरी आणि क्लोजिंग स्टॉक एकच, शब्द वेगळे वेगळे आहेत. ओपनिंग स्टॉक अकाउंट, जसं क्लोजिंग स्टॉक आहे तसाच ओपनिंग स्टॉक पण असतो की नाही. ज्या पिरियडचा क्लोजिंग स्टॉक आहे त्याचं नेक्स्ट फायनान्शियल इयर सुरू झालं की तो जो क्लोजिंग आधीच्या फायनान्शियल इयरचा होता तो नेक्स्ट इयरचा ओपनिंग स्टॉक झाला. सो ओपनिंग स्टॉक हे सगळे तुमचे काय आहेत? टँजिबल ऍसेट्स. लक्षात आलं? सो रिअल अकाउंट मध्ये या सगळ्या गोष्टी येतात, त्यातले हे 5 इंटँजिबल आहेत, बाकी सगळे टँजिबल आहेत. त्यामध्ये कॅश येतं हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. कॅश अकाउंट इज अ रिअल अकाउंट. तुमच्या पुढच्या अनेक ट्रान्झॅक्शन मधली जवळपास 60 ते 70 ट्रान्झॅक्शन तुम्हाला कॅश अकाउंटशी रिलेटेड आहेत. सो कॅश अकाउंट हे काय आहे? रिअल अकाउंट आहे. कॅश अकाउंट वी कॅन सी, वी कॅन फील द कॅश, सो इट इज अ टँजिबल ऍसेट. मग नॉमिनल अकाउंट मध्ये काय येतं? नॉमिनल अकाउंट मध्ये तुमचं सगळे खर्च दिलूयात आपण. गेन्स एक्सपेन्सेस अँड लॉसेस, गेन्स अँड इन्कम्स. सो आधी एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत? सॅलरी अकाउंट, वेजेस अकाउंट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट. हे सगळे खर्च आहेत की नाही? हे सगळे एक्सपेन्सेस आहेत आपले. कॅरेज अकाउंट, फ्रेट अकाउंट, ही जी अकाउंट्स मी आता तुम्हाला लिहून देते ही सगळी आपल्याला एक्सपेन्सेस मध्ये बघायची आहेत पुढे. परचेस अकाउंट, परचेस रिटर्न अकाउंट. परचेस अकाउंट, परचेस रिटर्न अकाउंट. परचेस केलं, आपल्याला जी क्वालिटी हवी होती ती नाहीये, रिटर्न केलं म्हणजे परचेस रिटर्न अकाउंट. डेप्रिसिएशन अकाउंट. हे सगळे तुमचे एक्सपेन्सेस आहेत. लॉसेस आहेत. डेप्रिसिएशन हा लॉस मध्ये जातो. लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, हे झाले तुमचे लॉसेस. डिस्काउंट अलाउड हा आपला लॉस आहे. डिस्काउंट अलाउड अकाउंट हा आपला लॉस आहे. सो एक्सपेन्सेस अँड लॉसेस लिस्ट खूप मोठी आहे. आता गेन्स अँड इन्कम्स मध्ये काय काय येऊ शकतं? डिव्हिडंड रिसिव्ड अकाउंट, हे तुमचं इन्कम आहे. सेल्स अकाउंट, सेल्स रिटर्न अकाउंट, हे सगळे इन्कम्स आहेत. इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट, हे सगळे तुमचे इन्कम्स आहेत, लक्षात घ्या. सो
जेव्हा आपण नॉमिनल अकाउंट म्हणतो तेव्हा डोळे झाकून काय सांगायचं, एक्सपेन्सेस अँड लॉसेस ऑर गेन्स अँड इन्कम्स, हे झालं नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंट मध्ये ऑल ऍसेट्स अँड प्रॉपर्टीज विच आर ओन्ड बाय द बिझनेस, आणि पर्सनल अकाउंट मध्ये नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. ठीक आहे, हे तिन्ही तुम्हाला मी एक्झाम्पल्स म्हणून जी लिहून दिलेली आहेत ना, ही आता तुम्ही लिहून घेणारच आहात. प्लस मी सांगितलं तसं होमवर्क देणार आहे मी, त्याप्रमाणे तुम्ही क्लासिफिकेशन करून मला फोटो पाठवायचा आहे कमेंटमध्ये, मी तो चेक करून सांगेन बरोबर आहे का नाही. ठीक आहे, हे लिहून घ्या. आता सगळ्यात महत्वाचा मेन डबल ट्रिपल स्टार मार्क केलेला हा टॉपिक आहे. वेगळ्या पेजवर किंवा सेपरेटली तुम्हाला दिसेल असं हे लिहायचं आहे आणि हे जाता येता म्हणायचंय. हेडिंग काय द्याल तुम्ही, गोल्डन रूल्स फॉर डेबिट अँड क्रेडिट ट्रॅडिशनल अप्रोच. दोन अप्रोच सांगितले ना मी, आपण ट्रॅडिशनल अप्रोच बघतोय, त्यामधले हे गोल्डन रूल्स आहेत. डेबिट कोणाला द्यायचं आणि क्रेडिट कोणाला द्यायचं, आपल्याला जर्नल एंट्री करायची. ह्याच्या पुढचा टॉपिक आपला आहे जर्नल एंट्रीचा. जर्नल एंट्री करताना मिनिमम 1 अकाउंट शुड बी डेबिटेड, 1 अकाउंट शुड बी क्रेडिटेड. डबल एंट्री सिस्टीम फॉलो करणार आहोत आपण. मग कुठलं अकाउंट डेबिट द्यायचं आणि कुठलं अकाउंट क्रेडिट द्यायचं, त्यासाठी फर्स्ट स्टेप आपली काय असते, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. मगाशी आपण पाहिलं पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. एकदा तुमचं क्लासिफिकेशन झालं की पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंटच्या तुमच्याकडे लिस्ट आहे, त्या लिस्ट पैकी कुठल्या अकाउंटला तुम्ही डेबिट देणार आणि कुठल्या अकाउंटला क्रेडिट देणार, त्याचे काही थंब रूल्स आहेत. हे ते थंब रूल्स आहेत, ते थंब रूल्स तुमचे बाय हार्ट पाठ व्हायलाच पाहिजेत, कंपल्सरी. सो मी आता तुम्हाला सांगणार आहे, हे असं एक छोटंसं टेबल तुम्ही आखणार आहात. ह्या टेबलमध्ये मी जे तुम्हाला लिहून दिलेलं आहे ते डबल मार्किंग करा. त्या टेबलला सेपरेटली तुम्हाला ते दिसेल असं घरात कुठेतरी जिथे तुम्ही अभ्यासाला बसता तिथल्या टेबलवरती समोर हे लावून ठेवायचंय. कुठेही जिथे ते सतत तुमच्या डोळ्यांना दिसणारे अशा ठिकाणी घरात हे लावून ठेवायचंय आणि जाता येता हे म्हणून पाठ करायचंय. सगळ्यात पहिल्यांचा कॉलम आहे आपला टाईप ऑफ अकाउंट. पर्सनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे का नॉमिनल अकाउंट आहे, डेबिट कोणाला देणार, क्रेडिट कोणाला देणार. आता हे म्हणायचं कसं ते मी सांगते. पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. असंच अशाच पद्धतीने सतत म्हणत राहिला की ते पाठ होणार आहे. मी सांगते तुम्हाला, पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. Nominal account, debit all expenses and losses, credit all gains and incomes. Personal account, debit the receiver, credit the giver. Real account, debit the what comes in, credit what goes out. Nominal account, debit all expenses and losses, credit all gains and incomes. इतक्या वर्षांपूर्वी मी पाठ केलेलं मला अजूनही लक्षात आहे. तुम्हालाही असंच होईल. एकदा तुम्ही ते बाय हार्ट केलं ना की अजून 40 वर्षांनी तुम्हाला विचारलं तरी तुम्हाला हा थंब रूल पाठ पाहिजे. परत एकदा म्हणते मी तुमच्यासमोर, मी आता हा 3 वेळा म्हणून दाखवणार आहे. रिपीटेडली 3 वेळा म्हणल्यानंतर तुमच्या ते लक्षात राहील आणि तसंच तुम्ही तुमच्याकडे घरी हे दिवसातनं जाता येता म्हणत राहायचंय. पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. Nominal account, debit all expenses and losses, credit all gains and incomes. Third time. Personal account, debit the receiver, credit the giver. Real account, debit what comes in, credit what goes out. Nominal account, debit all expenses and losses, credit all gains and incomes. कळलं? आता याचं कॉम्बिनेशन असतं. कॉम्बिनेशन म्हणजे काय, जर डेबिटला रिसिव्हर असेल तर क्रेडिटला या 3 पैकी एक ऑप्शन असेल. कळलं? क्रेडिटला जर गिव्हर असेल तर डेबिटला या 3 पैकी एक ऑप्शन असेल. असं कॉम्बिनेशन असेल. एक डेबिट एक क्रेडिट, मिनिमम 1 अकाउंट शुड बी डेबिटेड, मिनिमम 1 अकाउंट शुड बी क्रेडिटेड. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट व्हॉट गोज आउट असं पण असू शकतं. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट द गिव्हर असं पण असू शकतं. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर असं पण असू शकतं. कॉम्बिनेशन कुठलंही असू शकतं. फक्त लक्षात काय ठेवायचंय, डेबिट गिव्हरला द्यायचं नाहीये किंवा डेबिट व्हॉट गोज आउटला द्यायचं नाहीये. कळलं? डेबिट तुम्ही कोणाला देणार, रिसिव्हरला, कम्स इनला किंवा ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेसला. एवढ्यालाच फक्त तुम्ही डेबिट द्याल. आणि क्रेडिट कोणाला देणार, गिव्हरला देणार, गोज आउटला देणार किंवा गेन्स अँड इन्कम्सला देणार.
हा गोल्डन रूल जो आहे हा बाय हार्ट तुमचा पाठ व्हायलाच पाहिजे. आजचं लेक्चर मी इथे संपवते. होमवर्क करा. पुन्हा एकदा जाता जाता मी तुम्हाला गोल्डन रूल्स म्हणून दाखवणार आहे आणि तुम्ही तुमचे हे पाठ करायचे आहेत. पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. हे पाठ करा, होमवर्क करा. मला कमेंटमध्ये क्लासिफिकेशन लिहून पाठवा आणि मी तुम्हाला सांगेन त्याप्रमाणे ते क्लासिफिकेशन म्हणजे तुम्ही केलेलं क्लासिफिकेशन बरोबर आहे का नाही हे मी तुम्हाला चेक करून देईन. तसंच मी आता स्क्रीनवरती हा तुम्हाला होमवर्क देते. स्क्रीन तुम्हाला दिसते. स्क्रीनवर तुम्हाला अकाउंटचे नावं दिसत आहेत, नेम्स ऑफ द अकाउंट दिसत आहेत. तुम्ही मला त्याचं पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट मध्ये क्लासिफिकेशन करून देणार आहात. सब क्लासिफिकेशन नाही केलं तरी चालणार आहे. फक्त 3 कॅटेगरीज मध्ये हे डिफरन्सिएशन करा. समोर लिस्ट दिसतीये तुम्हाला, तो होमवर्क आहे तुमचा. त्याचा एक स्नॅपशॉट काढून घ्या आणि ते क्लासिफिकेशन करून मला पाठवा. ठीक आहे, तोपर्यंत टाटा.